सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा हे भाग 152. रोहितने राणीच्या ड्रायव्हरला सांगितलं की तुम्ही घरी जा, मी तिला घेऊन येतो. आणि तो स्वतः गेटच्या बाहेर कार घेऊन उभा राहिला. आणि कॉलेज सुटल्यानंतर राणी गाडीकडे आली तर तिची गाडी जागेवर नव्हती आणि सगळे स्टुडंट निघाले होते. आणि राणीनं इकडे तिकडे बघितलं. तिला गेटच्या बाहेर उभा असलेला रोहित दिसला आणि रोहित तिला म्हणाला, राणी गाडीमध्ये बस, मी तुला घ्यायला आलोय. तसं राणीनं त्याच्याकडे खूप रागात बघितलं आणि त्याच्या गाडीपर्यंत आली. रोहितला वाटलं आता ती गाडीत बसणार म्हणून त्यानं तिच्यासाठी दरवाजा उघडला, पण राणी आता गुपचूप सरळ रस्त्यानं चालायला लागली. तसं रोहितनं डोक्यावर हात मारला आणि पुन्हा दरवाजा लावला आणि तिच्या मागे मागे गाडी वळवून निघाला. आता राणी पुढे चालत होती, रोहित मागे मागे गाडी चालवत होता आणि रस्त्यानं जाणारे सगळे स्टुडंट त्या दोघांकडे बघायचे आणि हसायचे. राणी मात्र कोणाकडेच बघत नव्हती. सरळ खाली मान घालून रस्त्यानं निघाली होती आणि दोन्ही हातांनी घट्ट सगळी पुस्तकं तिनं छातीजवळ पकडली होती. आणि आता रिक्षा स्टॉपपर्यंत चालत जाणारे, बाईकवर जाणारे बाकीचे स्टुडंट, प्रोफेसर त्या दोघांना बघायचे. आणि रोहितनं आता काही खरं नाही म्हणून सरळ काचा लावून घेतल्या गाडीच्या आणि हळूहळू तिच्या मागे निघाला. आणि त्यानं तिला फोन केला आणि म्हणाला, राणी अगं काय हे, प्लीज राणी, अगं गाडीत बस, मी तुला घ्यायला आलोय. राणीनं कानाला फोन लावला आणि खूप रागात दात ओठ खात म्हणाली, मी म्हणाले का तुम्हाला मला घ्यायला या? मला नाही बसायचं तुमच्या गाडीत, तुम्ही जा. आणि स्वतः नजर ठेवायला या म्हटलं तर तुम्ही स्वतः आलात का आता माझ्यावर नजर ठेवायला? आणि तुमची ती असिस्टंट मिस मेघना, मग तिचं काय हो सर, तिला आता दुसरं काम दिलंय का तुम्ही? बोला. आणि अहो, एकीवर भागत नसेल ना तर 4 ठेवा माझ्यावर नजर ठेवायला आणि जा ना, माझ्या मागे कशाला फिरता? तिला विचारा आज काय काय घडलं. राणीनं मनोजला किती मिठ्या मारल्या, किती वेळ ते एका कोपऱ्यात गुलू 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 बोलत बसले होते. विचारा सगळं, ती सांगेल तुम्हाला आणि एक्स्ट्रासुद्धा वाढवून चढवून सांगेल, कारण कहाण्या रंगवण्यात आणि खोटं बोलण्यात एक नंबरची पटाईट आहे ती. अशी राणी फाड फाड AK-47 गणने फायरिंग केल्यासारखं रोहितवर फायरिंग करत होती. आणि रोहित मला, राणी तुला काहीतरी वाटतं का गं? अगं सगळे बघतात आपल्याकडं आणि हसत आहेत आणि मी तुझ्या मागे पुढे करते म्हणून जास्त भाव खाऊ नकोस. आता रोहित म्हणाला, जास्त भाऊ खाऊ नकोस, मी तुझ्या मागे पुढे करतोय म्हणून. तशी राणी आता जागेवरच थांबली आणि रोहितनंही जागेवर ब्रेक मारला आणि तिथंच राणी जागेवर उभा राहून समोर बघूनच म्हणाली, मी भाव खाते असं वाटतं का तुम्हाला? मग कशाला माझ्या मागे पुढे करताय? मी म्हणाले का तुम्हाला माझ्या मागे पुढे करा? नाही ना, तर मग हे तुम्हीच का ठरवताय आणि माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय तुम्ही का घेताय? मी कोणाशी बोलायचं, कोणासोबत मैत्री ठेवायची हे तुम्ही नाही ठरवायचं. आता मी सगळं ठरवणार. काही काळ मी ऐकलं तुमचं, कारण मला वाटत होतं जाऊ दे, त्यांचं प्रेम आहे तर ऐकावं. नवरा म्हणजे उशाचा साप असतो म्हणून मी तुमचं सगळं ऐकत होते आणि मला माझं नांदणं फिक्स करायचं होतं. आणि रोहित म्हणाला, हे तू दुसऱ्यांदा बोलतेस नांदणं फिक्स म्हणजे नक्की काय गं? आणि राणी म्हणाली, ते विचारा ना तुम्ही तुमच्या त्या मेघना मॅडमना, ती तुम्हाला सगळं सांगेल. आणि तुमच्यासाठी काय नाही केलं मी. तुमच्यावर प्रेम करण्यासाठी तुमच्या उष्ट्या प्लेटमध्ये खाण्यापासून मी सुरुवात केली. रात्री अपरात्रीपर्यंत तुमची वाट बघत बसते. तुम्हाला माझ्यासोबत हवं ते करू देते. हवं तेव्हा माझं शरीर तुमच्यासाठी तयार असतं. माझी मर्जी नाही, मी थकली आहे असंही मी तुम्हाला कधी सांगत नाही. सुरुवातीचे काही दिवस तुमच्या आणि माझ्या मूर्खपणामुळे आपल्या नात्यात दुरावा होता आणि तोच दुरावा भरून काढण्याचा मी प्रयत्न केला, पण मी कधीच तुम्हाला शारीरिकरित्या दूर ढकललं नाही. तुम्हाला माझ्यासोबत हवं ते करू दिलं. पण सर, तुम्ही जसं माझ्या शरीरासोबत खेळता तसं माझ्या मनासोबत मी तुम्हाला खेळू देणार नाही. आणि नका करू माझ्या मागे पुढे, मी सांगते ना नका करू, तर जा तुम्ही. आणि पुन्हा म्हणू नका मी भाव खाते. आणि तिनं फोनच कट करून टाकला आणि पुन्हा चालायला लागली.
आणि आता रोहितनं डोक्याला हात लावला आणि म्हणाला, किती बोलते ही पोरगी, आपली उंची केवढी आणि आपण बोलतोय किती हेही तिला कळत नाही. आणि आता रोहितनं थोडंसं शांत राहायचं ठरवलं. मग राणी रिक्षा स्टॉपवर जाऊन उभा राहिली. रोहितही तिच्यापासून थोड्या अंतरावर गाडी उभा करून उभा राहिला. मग आता मनोजही पाठीमागून त्याच्या बाईकवरून आला आणि रिक्षा स्टॉपवर थांबलेल्या राणीला बघून म्हणाला, का गं, तुझी गाडी कुठे आहे? राणी म्हणाली, ते काय तुझ्या पाठीमागं. मनोजनं मागं बघितलं आणि म्हणाला, ही तर सरांची गाडी आहे. म्हणजे सर तुला घ्यायला आलेत का? रोहित आता लांबून त्या दोघांचं बोलणं बघत होता. आणि राणी रोहितकडे बघून म्हणाली, हो मला घ्यायला आलेत, पण मी नाही जाणार, तू जा आणि सावकाश गाडी चालव. आणि मनोजचं आता जास्त वेळ तिथं न थांबता निघून गेला. आणि राणीनं पुन्हा रोहितकडे पाठ फिरवली आणि रिक्षाची वाट बघत बसली. आणि पुन्हा मिस मेघना मॅडम आल्या स्कूटीवर आणि तिनंही रोहितची गाडी बघितली, रुसलेली राणीही बघितली आणि हेल्मेटच्या आतूनच गालात हसली. तिला तर खूप आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. इथेच आत्ताच डांबरीवर नाचावं असं वाटत होतं. आणि म्हणाली, बहुतेक यांच्यात जोरदार युद्ध पेटलेलं आहे आणि ते कधीच विझणार नाही याची खबरदारी मी घेणार. मग आता सगळे जिकडच्या तिकडं गेले आणि रोहित राणीकडे गेला. इतक्यात राणीला रिक्षा आली आणि रोहित थांब म्हणेपर्यंत तो रिक्षा राणीला घेऊन सुद्धा गेला. रोहित लगेच गाडीत बसला आणि तिच्या मागे मागे गेला आणि त्यानं रिक्षाला गाडी आडवी लावली. आणि राणी म्हणाली, सर बाजूला व्हा. रोहित रिक्षावाल्याला म्हणाला, तुम्ही जा, मॅडम तुमच्यासोबत येणार नाहीत. आणि राणी रिक्षावाल्याला म्हणाले, हे बघा मी तुमचे पूर्ण पैसे देणार आहे, तर तुम्ही मला घेऊन जायचं. आणि रोहित रिक्षावाल्याला म्हणायचा, तू जा. आणि राणी म्हणायची, थांब. आणि सर तुम्ही जर हट्ट केला ना तर मी तुमच्या गाडीच्या खाली झोपेन आता आणि जीवच देईन. आणि रोहित आता रस्त्यावर तमाशा नको म्हणून मागं सरकला. आणि राणीसुद्धा जास्त सर्किट आहे असं त्याला वाटलं. त्यानं रिक्षावाल्याला तिला घेऊन जाण्याचा इशारा केला आणि मग राणी घरी पोहोचली आणि रोहितही तिच्या मागे मागे पोहोचला. मग दोघेही बेडरूममध्ये गेले आणि रोहित झालं गेलं विसरून म्हणाला, राणी पाणी दे ना. राणीनं आता पाणी घेतलं आणि त्याला वाटलं मला दे, पण राणी स्वतः पित बसली. आता रोहितला वाटलं ती दुसरा ग्लास त्याला देईल, पण राणीनं दुसराही ग्लास घेतला आणि स्वतःच पिला. आणि तो राणीकडे रोखून बघत होता आणि राणी त्याच्याकडे बघून म्हणाली, काय आता असं काय बघता, इथेही माझ्यावर नजर ठेवाल का? रोहित मला बघतोय की तू किती पाणी पितेस, वळवंटातून आल्यासारखी. अगं इथं माझ्या घशाला कोरड पडली आहे आणि तू ग्लासवर ग्लास पितेस का? तुझा असा पाणक्या का झाला आहे ग, कळेल का? राणी म्हणाली, थांबा ना, कळेलच माझा पाणक्या का झाला आहे. मी कॉलेजपासून रिक्षा स्टॉपपर्यंत चालत आले माहीत आहे ना. रोहित म्हणाला, मग मी म्हणालो का चाल? मी तुझ्यासाठी अगदी कॉलेजच्या पायरीपर्यंत गाडी आणली होती. मग बसणार कोण? मॅडमचा ॲटिट्यूड हल्ली खूप वाढला आहे. आणि राणी म्हणाली, सर तुम्ही माझ्याबद्दल बोलू नका, तुम्ही तुमच्या चुकीबद्दल बोला. आणि आता इतक्यात त्या दोघांचाही आवाज बाहेर गेला. ते दोघे आले आहेत तरी अजून लंचसाठी आले नाहीत म्हणून सोनम बघायला आली आणि त्या दोघांचा वाढलेला आवाज ऐकला आणि तिनं सरळ जाऊन जानकीलाच सांगितलं आणि म्हणाली, आई ताई घर सोडून निघाल्या होत्या, आता तुम्ही यांच्यामध्ये बोला. जानकी म्हणाले, ठीक आहे. जानकी स्वतः त्या दोघांच्या बेडरूमकडे गेली तर त्या दोघांचं भांडण सुरूच होतं. आणि जानकी म्हणाली, रोहित काय सुरू आहे, तुम्ही पुन्हा भांडताय का? आणि रोहित मला, बघ ना आई, अगं तीही बाहेरून आली, मीही बाहेरून आलो, तर मला पाणी देत नाही, अशी असते का बायको? आणि आता हे ऐकलं आणि राणीच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. आणि राणी म्हणाली, आई आधी यांना विचारा की असा असतो का नवरा, जो आपल्या बायकोवर संशय घेतो आणि तिच्यावर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्ह नेमतो. तशी जानकी सोनम थोड्या चकितच झाल्या आणि म्हणाल्या, डिटेक्टिव्ह? राणी आता ही काय भानगड आहे? आणि राणी म्हणाली, आई आत या. तिनं दरवाजा लावून घेतला. जानकी सोनमला आत घेतलं आणि म्हणाली, सपनाताईंची आई इथे आहे ना, मग बाहेरच्या लोकांसमोर आपल्या घरातले वाद नकोत यायला. म्हणून राणीनं दरवाजा लावून घेतला आणि म्हणाली, आई यांचा माझ्यावर कसलाही विश्वास नाही आणि विचारा यांना की मी कॉलेजमध्ये काय करते, कोणाला भेटते, हे जाणून घेण्यासाठी यांनी काय केलं. जानकीनं रोहितकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाली, रोहित आता काय केलंस तू? रोहित बोलतच नव्हता, गप्प बसला होता कान कापल्यासारखा. आणि राणी म्हणाली, का हो आता का गप्प बसलात?
आई, मी सांगते, मी यांच्या मर्जीप्रमाणे इतकंही वागले तरीही यांचा माझ्यावर विश्वास नाही. आणि यांनी आमच्या कॉलेजमधल्या त्या मेघना मॅडम आहेत ना, त्यांना माझ्यावर मनोजवर लक्ष ठेवायला सांगितलं. आई हे सरळ सरळ म्हणतात की माझा राणी तुझ्यावर विश्वास नाही. आणि आता त्या मॅडम सांगणार आणि हे सर तिच्यावर विश्वास ठेवणार आणि तसे तसे वागणार. तसा रोहित मला, राणी मला अक्कल आहे. राणी म्हणाली, अक्कल आहे ना, म्हणूनच तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना. आणि रोहित म्हणाला, राणी अगं मी असं कुठं म्हणालो, चुकीचं बोलू नकोस. राणी म्हणाली, सर मग तुम्ही असंही म्हणाला नाही की राणी माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. आणि ज्या अर्थी तुम्ही मॅडमना माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं त्या अर्थी तुमचा तिच्यावर विश्वास आहे आणि माझ्यावर विश्वास नाही हे सिद्ध होतं. आणि हे ऐकून जानकी म्हणाली, रोहित आता हा काय वेडेपणा, तुझ्या बायकोवर विश्वास नाही आणि बाहेरच्या मुलीवर विश्वास आहे. रोहित असा वेड्यासारखा तू कधीपासून वागायला लागला, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आणि या गोष्टीमुळे जर राणी चिडली असेल तर तिचं काहीच चुकत नाही. रोहित तू चुकलेला आहेस हे मान्य कर. आता हे ऐकलं आणि राणीला बरं वाटलं आणि आपली बाजू घेणारं कोणीतरी आहे या घरात म्हणून तिला आधार वाटला. आणि रोहित लगेच म्हणाला, आई मान्य आहे माझं चुकलं, पण कोणामुळे मी असा वागतोय, तिच्यामुळेच ना. आई मी राजकारणी माणूस आहे, आपलं घराणं प्रतिष्ठित आहे आणि हिच्या वागण्यामुळे आधीच आपण काय काय सोसलंय भोगलंय माहीत आहे ना. आणि हिला सांग, ही माझी प्रेयसी नाही तर बायको आहे, क्षणाला घर सोडून जाण्याच्या धमक्या देते. तिला इतकं सोपं वाटतं का नवऱ्याला सोडून जाणं. राणी मला सोडून तू गेलीस ना तर लक्षात ठेव, जितकी बदनामी माझी होईल ना तितकी तुझीही होईल. आणि आई ती अल्लड आहे म्हणून तिच्यावर नजर ठेवायला सांगितली, यात माझं काय चुकलं. आई तिच्या आणि मनोजच्या जवळकीचा आणि हिच्या अल्लडपणाचा इतर कोणीतरी फायदा घेऊ नये म्हणून मी खबरदारी घेतो, यात माझं काय चुकलं. नाहीतर हिला सांग कॉलेज सोड आणि घरी बस, मग मी हे सगळं थांबवतो. आणि हे मी केलं कारण माझं मन शहाणं नाही, माझा मेंदू तर त्यापेक्षा तिरसट आहे. मी तिच्यावर शंका घेतोय म्हणून नाही, तर मला आपल्या घराण्याची अब्रू, पद, प्रतिष्ठा, मान जपायचं आहे. मी सायको आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि राणी म्हणाली, हो सायकोचा आहात तुम्ही, आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला ती मेघनाच भेटली का. मला विश्वासात घेऊन सांगायचं ना की त्याच्याशी बोलू नको, आणि मी बोलतही नव्हते, तुमचं सगळं ऐकत होते. तिला मध्ये का घेतली. आणि रोहित म्हणाला, अगं तू सरळ सरळ त्या दिवशी कॉलेजमध्ये त्याच्या मिठीत होतीस आणि त्याच दिवशी मी मेघनाला तुझ्यावर नजर ठेवायला सांगितली आणि मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं. राणी म्हणाली, सर तो ॲक्सिडेंट होता, आम्ही चुकून धडकलो. आणि रोहित म्हणाला, असे ॲक्सिडेंट सारखे होतील, मग मी काय करू. राणी मला माहीत आहे, मी तुझा प्रॉब्लेम नाही तर तुझा प्रॉब्लेम आहे मेघना मॅडम, म्हणून तू अशी बोलतेस. तुझं आणि तिचं पटत नाही म्हणून तू तिचा द्वेष करते. आणि मी तुला याआधी खूप वेळा गोड बोलून सांगितलं तरीही तू ऐकलं नाही. आणि ॲनिव्हर्सरी दिवशी तू काय केलं हे तर सगळ्यालाच माहीत आहे, म्हणून तुझ्याकडून असं होऊ नये परत म्हणून मी हे करतोय. यात वाईट का वाटून घेतेस. आणि तू नाही ना चुकणार तर मग तुला काय हरकत आहे, कोणीही तुझ्यावर नजर ठेवली तर. आणि राणी चकित होऊन म्हणाली, रोहित सर. तशी जानकी म्हणाली, थांब राणी. आणि जानकीच रोहितला म्हणाली, रोहित तुला असं वाटतं का तुझं काही चुकलंच नाही आणि तिची काही चूक नाही तर तिला हरकत काय आहे, म्हणजे तू तिला नजर काय तर ठेवतोस का. रोहित हे चालणार नाही, इथे खरंच तू तिच्या प्रेमाचा अपमान करतोस असं मला वाटतं. राणीमधली माणुसकी कधी कधी इतरांची मदत करायला तिला भाग पाडते. मनोजेचे तिने प्राण वाचवले, तिचं काहीच चुकलं नाही, पण त्या दिवशी तुमची ॲनिव्हर्सरी होती, तिला न सांगताच पार्टीसुद्धा प्लॅन केलीस आणि हा सगळा गोंधळ होता तो योगायोगानं झाला होता, यात बिचारीचा काहीच चूक नाही असं म्हणून जानकीनं राणीला पूर्ण सपोर्ट केला. आणि म्हणाली, मला एकदा त्या मेघनाला भेटायचंच आहे, तिचा जर राणीला त्रास होत असेल तर मला लक्ष घातलंच पाहिजे. आणि रोहित चिडला आणि म्हणाला, करा तुमच्या मनासारखं करा, नंतर जर काही कमी जास्त झालं ना तर मी कोणालाही माफ करणार नाही आणि तुमचं काहीही ऐकणार नाही आणि कुणालाच सोडणार नाही असं म्हणून त्यानं राणीकडे रागातच बघितलं. आणि पुन्हा एकदा निक्षून सांगत म्हणाला, कुणाला म्हणजे कुणालाही माफ करणार नाही, मग तो माझ्यासमोर देव असला तरी चालेल असं म्हणून रागारागात बाहेर निघून गेला. आणि हताश होऊन राणी बेडवर बसली. जानकीने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, काळजी करू नकोस, तो संशयी आहे, याचा तुला त्रास होतोय, पण तू निर्मळ आहेस, पवित्र आहेस हे मलाही माहीत आहे. पण काय करू गं, मुलं लहानाची मोठी करताना त्यांच्यावर संस्कार केले, त्यांच्या तब्येतीकडे लक्ष दिलं, त्यांचे केस, त्यांचा नख, त्यांच्या डोळ्याची पापणी सगळीकडे लक्ष दिलं,
अगदी बारीक सारीक गोष्टीकडे पण राणी, तो जो स्वभाव असतो ना गं, मग कसाही असू दे, हळवा असू दे, रागीट असू दे, डॅशिंग असू दे किंवा संशयी असू दे, तो स्वभाव आईबाप नाही ग देऊ शकत. तो स्वभाव ना मूळ प्रवृत्ती असतो आणि त्याला औषध नसतं. आम्ही काहीच करू शकत नाही. माझा मुलगा तुला त्रास देतो याबद्दल मी तुझी माफी मागते, असं म्हणून जानकीनं राणीसमोर हात जोडले आणि म्हणाली, तुझ्यामुळेच तो माणसात आलाय, तुझे उपकार आहेत, पण तू मनस्ताप करून घेऊ नकोस. कारण एखादी बाहेरची मुलगी माझ्या घरात येऊन आनंदात नसेल, तिला मनस्ताप होत असेल तेही माझ्या मुलामुळे, तर एक आई म्हणून मलाही खूप मनस्ताप होतोय. तशी राणी खजील झाली आणि म्हणाली, आई नाही, तुम्ही असं नाही करायचं. असं म्हणून राणी तिच्याच पायात पडली आणि म्हणाली, तुम्ही नाही हात जोडायचे, मी नाही मनस्ताप करून घेत. आणि आमचं लुटूपुटचं भांडण तर सुरूच असतं ना, तुम्ही का टेन्शन घेताय. जानकीनं तिला उठवली आणि म्हणाली, नेहमीचं मस्करीतलं भांडण कळतं मला आणि हे भांडणही कळतंय. इतर वेळी मी तुमच्यात नाही पडत, पण आता गरज वाटली आणि मी आता तुझी बाजू घेतली नाही तर त्यानं तुलाच चुकीचं ठरवलं असतं आणि स्वतःचंच मत बरोबर आहे असं म्हणाला असता. राणी म्हणाली, हो आई, ते फार जिद्दी आहेत आणि रात्रीपासून ते म्हणतात की माझंच बरोबर आहे. पण असू द्या, ते करतात ते सगळं माझ्या काळजीपोटी, प्रेमापोटी कळतंय मला आणि प्रेमापुढे सगळं माप. सोनम म्हणाली, मी काय म्हणते ताई, तुम्ही नका ना 4 वर्षानंतर चान्स घेऊ. रोहित दादांच्या मनासारखं काहीतरी करा, म्हणजे मग त्यांना तुमच्यावर डाऊटच येणार नाही. मला माहीत आहे त्यांना बाळ हवं आहे आणि तुम्ही तो निर्णय घ्या, म्हणजे पुरुष खुश राहतो. आणि जानकी म्हणाली, नाही सोनम, हा निर्णय राणीनंच घ्यायचा आहे, रोहितने, आणि आपण जबरदस्ती करून चालणार नाही. ते दोघे आता 2 बिंदूंसारखे आहेत आणि त्या 2 बिंदूंना जोडणारी एक रेषा आहे प्रेमाची. आणि कधीतरी त्या 2 बिंदूंचे 3 बिंदू होतील, त्यांचा त्रिकोण होईल आणि त्या त्रिकोणाचा पुन्हा कधीतरी चौकोन होईल आणि त्यांचं कुटुंब पूर्ण होईल. राणी, तुला कोणीही फोर्स करणार नाही बाळासाठी, असं म्हणून जानकी निघून गेली आणि दरवाजा लावून राणी खूप रडायला लागली. कुठल्या जन्मीचं पुण्य होतं म्हणून इतकी छान सासू मिळाली असं तिला वाटायला लागलं. आणि नाही, ही माझी फॅमिली आहे आणि मी या फॅमिलीला कधीच सोडून जाणार नाही. तिनं रोहितचाही फोटो छातीजवळ लावला आणि म्हणाली, थँक्यू सो मच, मला जबरदस्तीनं का होईना पण इथं थांबवून घेण्याबद्दल आणि मला माझ्या फॅमिलीपासून तुटू न दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. पण सर, तुम्ही माझ्यावर विश्वास कधी ठेवणार, असं म्हणून ती रडायला लागली. मग आता राणीचा राग तर अश्रूंसोबत वाहून गेला आणि रोहित कुमार मात्र जाम चिडले होते. घरी जाऊन पाणीसुद्धा दिलं नाही म्हणून त्याचा राग आला होता त्याला जाम. आणि मेघनाच्या फोनची टुर सुरूच होती, पण त्यानं फोन घेतलाच नाही आणि सांगून काय सांगणार की राणी मनोजसोबत बोलली. आता राणी मनोजसोबत बोलते हे राणीनं उघड त्याला सांगितलं होतं, त्यामुळे त्यात काही नवीन ऐकण्यासारखं नव्हतं म्हणून त्यानं फोन घेतला नाही. आणि मग तो शहीद जवानाच्या पत्नीचा आणि आई वडिलांचा मॅटर सोडवायला गेला. शांत डोक्यानं सगळं ऐकून घेतलं आणि त्यांची समजूत घातली आणि म्हणाला, त्यांच्या जाण्यानं देशाचं आणि तुमचंही खूप मोठं नुकसान झालं आहे मला कळतंय, पण कुठून तरी माणुसकी म्हणून तोडगा काढणं गरजेचं आहे, तर आपण रक्कम निम्मी करूया. मग हे ऐकून त्याची बायको निघून गेली आणि रोहित त्या म्हाताऱ्या आई बापाला म्हणाला, आई बाबा, ही सगळी रक्कम तुमची फिक्स डिपॉझिट म्हणून राहील आणि जर तुम्हाला काही लागलं तर मी तुमचा मुलगा आहे एवढं लक्षात ठेवा. मी तुमचा नेहमीचा खर्च बघेल, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. आणि ते म्हातारे आईबाप रोहितचा हात घेऊन हातामध्ये रडायला लागले. एकुलता एक मुलगा होता आणि तोही गेला, आता काय करायचं. पैशासाठी भांडू वाटत नाही, पण पैशाशिवाय काही चालतही नाही. नको आम्हाला पैसा, पण आमचा मुलगा आम्हाला परत मिळेल का. त्याचा पाय मोडला असता, डोळा गेला असता, हात तुटला असता तरी चाललं असतं, तो घरात बसून असता तरी चाललं असतं, आम्ही त्याच्याकडे बघून जगलो असतो. पण आता त्याचा जीव गेला आणि कितीही पैसा दिला तरी तो जीव परत येणार नव्हता. आम्ही त्याला लहानाचा मोठा केला, म्हातारपणाची काठी म्हणून सांभाळला आणि आमचा त्याच्या पश्चात त्याच्यावर काहीच हक्क नाही का. ही काल आलेली 1 वर्ष लग्नाला झालेली मुलगी, ती वारस लागली त्याच्या मागे आणि आम्ही आमचा वारस गमावला, त्याचं काय. तिने सगळा पैसा नेला तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं आणि कुठे भीक मागायची, तीही आम्हाला सांभाळायला तयार नाही. आणि मुलगा नसल्यावर किती लाचार असतो माणूस हे आम्हाला आता कळतंय, असं म्हणून ते आईबाप रडत होते आणि रोहितलाही खूप रडायला आलं. आईबापाचं नुकसान न भरून निघणारं होतं आणि त्याला आता कळलं की त्याचे बाबा त्याला का आर्मीमध्ये जाऊ देत नव्हते आणि
मलाही काही झालं असतं तर माझ्या घरच्यांनी रडून रडून हीच अवस्था झाली असती. मग त्यानं त्या म्हाताऱ्या आईबाबांना दिलासा दिला आणि तडक घरी निघून गेला आणि मल्हाररावांकडे गेला. जानकीलाही सोबत घेतली आणि खूप रडला रोहित. त्या दोघांनाही कळेना की याला काय झालं. राहुल, रोशन, सोनम, राणीसुद्धा चकित झाली. सगळ्यांना त्याच्याबद्दल वाईटही वाटलं, रडतोय म्हणून. आणि मग मल्हारराव त्याला म्हणाले, बाळा काय झालं, का रडतोस? आणि रोहित म्हणाला, आज एका बापाचं दुःख बघितलं. जेव्हा त्याचा तरुण मुलगा त्याच्या डोळ्यासमोर चिता होऊन जळत होता, हे मला तुमचं मन कळलं. त्या दिवशीपेक्षा जास्त कळलं बाबा. आणि म्हणतात ना, बाबा मेल्याशिवाय स्वर्ग कळत नाही आणि जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. त्या स्थितीत गेल्याशिवाय ती भीतीही कळत नाही. आणि मला तुमची भीती कळली. पण बाबा, मी नाही तिथं गेलो तर माझ्या जागी दुसरा कोणीतरी गेला आणि तो शहीद झाला. मी मेलो असं तर तुम्हाला दुसरी 2 मुलं होती तरी, पण त्यांचा एकुलता एक मुलगा गेला. मग त्याच्या आईवडिलांची काय चूक? ते तर निपुत्रिक झाले. त्यांचं खूप नुकसान झालं, ते निराधार झाले आणि त्यांचं नुकसान कधीच न भरून निघणार आहे. त्याची पत्नी विधवा झाली आणि मुलं असती तर मुलंसुद्धा अनाथ झाली असती. असं म्हणून रोहित खूप रडत होता. सगळ्यांच्या डोळ्याला आता पाणी आलं आणि मल्हारराव त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, बेटा मी घाबरत आहे. खरंच मी घाबरत आहे. खरं ते शूरवीर, ते आई वडील आहेत ज्यांनी त्यांचा मुलगा तिथं पाठवला. आणि मी डरपोक आहे. तू काहीही म्हण, पण मी डरपोक आहे. मग आता सगळंच वातावरण खूपच भावूक झालं होतं आणि डॅशिंग, अँग्री, यंग मॅन असलेला रोहितमधला हळवा मुलगा आज सगळ्याला दिसला. मग राहुलनं, रोशननं त्याच्या गळ्यात मिठी मारली, त्याला हसायला लावलं. मग आता रोहितनं डोळे पुसले आणि म्हणाला, बाबा मी एक निर्णय घेतलाय. तसे पुन्हा सगळे घाबरले, कारण आता रोहितचा निर्णय म्हणजे काहीतरी धक्कादायकच असतात. दुपारी एकतर राणीसोबत भांडून गेला आणि आता काय निर्णय घेतोय कुणास ठाऊक. म्हणून सगळे घाबरले थोडे थोडे, कारण त्या दोघांच्या भांडणाबद्दल आता अख्ख्या घरात समजलं होतं, फक्त सपनाच्या आईला सोडून. आणि रोहित म्हणाला, बाबा मी तुमच्या भावाच्या म्हणजेच काकांच्या नावाने एक ट्रस्ट काढतोय, ज्यामध्ये शहीद जवानांच्या नातेवाईकांना त्यांच्या मुलांना खूप हेल्प मिळेल, आईवडिलांना आर्थिक मदत मिळेल, मुलांच्या शिक्षणाची सोय होईल आणि त्यांच्या बेरोजगार पत्नींना रोजगार हवा असेल तर रोजगारही मिळेल आणि जगण्याचा सहारा मिळेल. मी मिलिटरी अकॅडमी काढली मुलांना तिथं पाठवण्यासाठी, पण हा दुसरा विचारही मी केलाच पाहिजे की तिथं गेल्यावर जर जवान शहीद झाले तर त्यांच्या कुटुंबियांचं काय. आणि बाबा हाही विचार केलाच पाहिजे ना. आणि आता सगळ्यांना त्याचा विचार खूप आवडला आणि मल्हारराव म्हणाले, दिली परवानगी. तुझ्यासारखा कोहिनूर हिरा पोटाला आला जो सगळ्याचा विचार करतो, यातच मी भरून पावलो. तुला हवं ते कर, तुला हवी तितकी संपत्ती घे, जागा घे, तुझं स्वप्न पूर्ण कर आणि सगळ्यांना आधार दे. आणि बघितलं जानकी, अगं म्हणून मी त्याला तिकडं पाठवत नव्हतो, कारण त्याला इथेच राहून सगळ्यांचा आधार बनायचं हे मला माहीत होतं. कारण एक म्हण आहे बघ, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये. आणि आपला रोहित सगळ्यांचा पोशिंदा आहे. अशा भाषेत मल्हाररावांनी त्याची स्तुती केली. आणि राहुल, रोशन म्हणाले, ए दादा कधी सुरू करतोय काम? आम्ही पटकन तयारीला लागतो आणि आपल्या काकाची आठवण कायम राहील. आणि मग रोहितने डोळे पुसले आणि बाथरूममध्ये गेला. राणी अजूनही रडत होती त्याचे विचार ऐकून. आणि आपण त्याला या गोष्टीवरून भांडतो, हे योग्य आहे की अयोग्य हे तिला कळेना. राणी लहान होती आणि इतक्या महान विचाराच्या नवऱ्यासोबत जुळवून घेणं तिला कसं जमणार होतं कुणास ठाऊक. पण आता नवरा एकीकडे आणि त्याचं सोशल वर्क, त्याचं राजकारण दुसरीकडे. तिला तो फक्त आणि फक्त नवऱ्याच्या रूपात हवा होता आणि तिच्यावर विश्वास ठेवणारा नवरा हवा होता. आणि राणी त्याच्या मागे गेली. तो फ्रेश होऊन आल्यावर त्याला टॉवेल दिला आणि रोहितनं तिच्याकडे बघितलंच नाही. टॉवेल न घेता दुसरं टॉवेल घेतला. आता त्याचं नाराज होणं साहजिक होतं, पण इथं राणीनं दुपारच्या मॅटरवरून नाराज राहायचं तर इथं थोडासा तो रडला आणि त्यालाच सिंपती मिळाली. पण तरीही राणी म्हणाली, सर जेवायला चला. आणि तो काहीच बोलत नव्हता, पण तरी गुपचूप बाहेर गेला आणि जेवायला बसला. तिनं जे वाढलं ते गुपचूप खाल्लं. आणि आता हे काय सुरू केलं यानं, सगळं खायचं प्यायचं पण बोलायचं नाही. आणि ही नवऱ्याची खोड असते फार वाईट, सगळं करायचं पण बायकोला बोलायचं नाही. आणि रोहितही तसंच करत होता. रोहित जेवण करून पुढे निघून गेला आणि राणी त्याच्या प्लेटमध्ये जेवणार इतक्यात त्यानं पुन्हा परत येऊन प्लेट हिसकावून घेतली आणि बेसन काली नेऊन धुवूनच टाकली. आणि रागात म्हणाला, काही गरज नाही माझ्यावर प्रेम करायची. आणि राणीसह सगळ्यांनी डोक्याला हात लावला आणि आता राणीचं काही खरं नाही असं सगळ्यांना वाटलं.